नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे, महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, काल नीटचा पेपर फुटला, त्यानंतर धरणे आंदोलन सुरू झालं. दिल्लीत जंतर मंतरवरती आंदोलन सुद्धा झालं. वांगचूक असतील आणि बुक्के असतील आणि विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांचे आई वडील असतील त्या ठिकाणी आले होते आणि त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलावरती ज्या पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, ज्या पद्धतीने त्यांचे डोके फोडण्यात आले, ज्या पद्धतीने त्यांचे हातपाय तोडण्यात आले, ज्या पद्धतीने त्यांचे डोळे फोडण्यात आले, इतकंच नाही तर राहुल गांधी असतील त्यांना सुद्धा उचलबांगडी करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं. कारण तर सरकार घाबरते. नीट सारखा पेपर फुटतो त्यावरती बोलायला तयार नाहीत. ज्या पद्धतीने शिक्षण मंत्र्याला वाचवल्या जाते त्या विषयावरती बोलायला तयार नाहीत. विरोधी पक्ष असतील ते त्यांची भूमिका बजावत आहेत. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष विचारणा करत आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी विचारणा करत आहेत. ज्या पद्धतीने पेपर फुटला त्या पेपर फुटणाऱ्याच्या व्यक्तीवरती, त्या शिक्षण मंत्र्यावरती कारवाई केल्याशिवाय, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका विद्यार्थ्यांची होती. परंतु विद्यार्थ्यांना काय मिळालं? ज्या पद्धतीने आपण संविधान वाचवतो, ज्या पद्धतीने आपण संविधानाची बाजू सांगतो, या भारतातील मुली ह्या आपल्या लेकीबाळी आहेत अशा पद्धतीने आपण बोलतो, त्याच मुलीवरती काल मानहाण करण्यात आली. त्या मुलीला मारण्यात आलं. त्या मुलीवरती काल लाठीचार्ज करण्यात आला. त्या मुलीचे कपडे फाडण्यात आले. इतकंच नाही तर त्या मुलीवरती अनेक काही गोष्टी घडल्या. त्या मुलीला अंधाऱ्या रस्त्यातून काढून दिलं जात होतं, त्या मुलींना एका साईडने काढून दिलं जात होतं. अशी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु सरकार मात्र बोलायला तयार नाही. 2 मिनिटाचा रस्ता होता, 1 मिनिटाचा रस्ता होता. त्या ठिकाणी खुर्ची टाकली असती आणि त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं असतं की तुमच्या समस्या काय आहेत, तुमचं म्हणणं तरी काय आहे, हे जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी किंवा या देशाचे गृहमंत्री असतील, या देशाचे पंतप्रधान असतील यांनी जर विचारलं असतं तर निश्चितच त्या ठिकाणी अतिवाद झाला नसता. निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही सांगता या पेपरमध्ये आणि या विद्यार्थ्यांच्या मध्ये पाकिस्तानाच्या लोकांचा हात होता, हे बंद करा आता. पाकिस्तान तो त्यांचा देश आहे. पाकिस्तान जर आपल्या भारतातील विद्यार्थ्यांना जर सांगितलेलं असेल, विद्यार्थ्यांना जर सांगत असेल तर विद्यार्थ्यांना बुद्धी नाही का? विद्यार्थ्यांचे प्रश्न स्वतः विद्यार्थी मांडू शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत. ह्या जातीवादी गोष्टी आणि देशद्रोहाच्या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजेत. कारण तर तुमच्या हातात सत्ता दिली याच लोकांनी, याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला निवडून आणलं. या विद्यार्थ्यावरती जे अन्याय चालू आहेत त्या ते थांबले पाहिजेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आपण घेतली पाहिजे. एका आमदाराला, एखाद्या खासदाराला, एखाद्या नेत्याला, एखाद्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी आपण जर विद्यार्थ्यांचा बळी घेत असाल तर हे थांबलं पाहिजे असं मला तरी वाटते. या संदर्भात आता विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला काय वाटते कमेंट करा.